Audio Jungle. सलोनी जसे की आपण पाहतोय मी आज पुन्हा एकदा हडपसरच्या विठ्ठल तुपे या नाट्यगृह या ठिकाणी आलो आणि दरवर्षीप्रमाणे याही वर्षी महाराष्ट्र जनकल्याण साप्ताहिक आपली चळवळ या वृत्तपत्राच्या माध्यमातून दरवर्षीप्रमाणे याही वर्षी सर्व धर्म समभावाचा संदेश देण्यासाठी सर्व महामानवांच्या संयुक्त जयंती महोत्सवाचा कार्यक्रम आज या ठिकाणी घेतला जातोय आणि या कार्यक्रमासाठी कला क्रीडा सामाजिक शैक्षणिक अशा विविध क्षेत्रामध्ये उल्लेखनीय काम करणाऱ्या लोकांचा गुणगौरव पुरस्कार देऊन त्यांना सन्मानित देखील करण्यात येतोय आणि या विशेष कार्यक्रमासाठी विशेष यांचं व्याख्यानाच्या माध्यमातून अतिशय चांगल्या प्रकारचं जगाला संबोधन केलं जात आहे असे प्रबोधनकार सर आपल्या सोबत आहेत. आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत. सर आजचा हा कार्यक्रम झाला आणि या कार्यक्रमासाठी आपण विशेष प्रमुख पाहुणे होतात. कसं वाटतं तुम्हाला हा कार्यक्रम? काय सांगा. खूप छान पद्धतीनं कार्यक्रम केलेला आहे आणि पहिल्यांदा मनीष कांबळे ज्या पद्धतीनं त्यांनी सत्याचा लढा हे यूट्यूब चॅनल चालू केलेलं आहे त्यामुळं फार महत्त्वाचं आहे. आणि पत्रकारिता किंवा यूट्यूब चॅनल म्हणजे लोकशाहीचा चौथा स्तंभ, त्यामुळं लोकांना न्याय देण्याचं काम तुम्ही करताय, तुम्हाला खूप खूप धन्यवाद. आणि कार्यक्रम खूप छान झाला. पितांबर दिवार यांच्या वाढदिवसानिमित्त आपली चळवळ आणि जनकल्याण युवा मंच यांच्या कोलॅबरेशनमध्ये संयुक्त विद्यमाने सामाजिक किंवा वेगवेगळ्या क्षेत्रातील लोकांना पुरस्कार दिले गेले की त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप टाकली आणि त्या पद्धतीने त्यांना मोटिवेशन देण्याचं काम या सगळ्या मंडळींनी केलेलं आहे. आणि कौतुक ही माणसाची आंतरिक भूक असते. कौतुक केल्यानंतर माणूस मोटिवेट होतो. लहानपणी कविता होती, अजूनही मजबूत आहे माझ्या पाठीचा कणा, गुरुजी माझ्या पाठीवर हात ठेवून लढ म्हणा. त्यामुळं चांगलं काम करणाऱ्या लोकांच्या पाठीवर शाबासकीची थाप टाकून त्यांना प्रेरणा देऊन अजून त्यांना चांगलं काम करण्यासाठी प्रोत्साहित करणं ही आजच्या काळाची गरज आहे. कारण आज कोण कोणाचं कौतुक करायला तयार नाही. त्यामुळं अशी कौतुक करणारी माणसं आणि त्या माणसांचं कौतुक दाखवणारे चॅनल हे जास्तीत जास्त प्रमाणात व्हावे. आणि या ठिकाणी आज भगवान बुद्धांच्या मूर्तीच्या समोर किंवा सगळ्या महापुरुषांच्या त्या ठिकाणी प्रतिमा लावल्या होत्या. संयुक्त जयंती महोत्सव साजरा केला. एक सायंटिफिक शास्त्रोक्त असा कार्यक्रम साजरा करून सगळ्या लोकांना मोटिवेट केलं. आणि शेवटी म्हणतात ना, सारे मानव प्राणी न उच्च नीच ना कोणी यावे शुद्ध व्हावे बुद्धांच्या चरणी. सगळ्या जातीची, धर्माची, वर्णाची, संप्रदायाची माणसं एका ठिकाणी आली आणि सगळ्यांनी चांगलं काम करणाऱ्या लोकांना खूप कौतुक केलं. असा कार्यक्रम पुणे शहरात, पुणे जिल्ह्यात, महाराष्ट्रात वारंवार व्हावे. आणि मनीषसारख्या लोकांनी जास्तीत जास्त हा कार्यक्रम लोकांपर्यंत पोहोचवावा. आणि कुठे काही गडबड दिसली तर ती गडबड जागेवर थांबवण्यासाठी देखील चॅनलने काम करून समता, बंधुत्वता, एकता एकात्मता पसरवण्यासाठी चॅनल 100% काम करेल अशी आशा बाळगतो. खूप खूप शुभेच्छा. जय भीम, जय बुद्ध, जय भारत, जय महाराष्ट्र. धन्यवाद सर. खऱ्या अर्थाने जर पाहिलं सलोनी तर संपूर्ण महाराष्ट्रातच नाही तर महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा कोयंकर सर जे आहेत आपल्या भाषणाच्या माध्यमातून जगाला अतिशय चांगल्या पद्धतीचा संदेश जो आहे तो प्रबोधनाच्या माध्यमातून देतच असतात. आणि आज जनकल्याण विचारमंच आणि आपली चळवळ या वृत्तपत्राच्या माध्यमातून यावर्षी देखील घेण्यात आलेला उपक्रम अतिशय थाटामाटात आणि अतिशय चांगल्या उत्साहाच्या वातावरणामध्ये पार पडलेला आहे. कॅमेरामन अजय सूर्यवंशीसह मी मनीष कांबळे, हडपसर. तुम्ही जर आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर आमच्या चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब करा. तसंच बेल आयकॉनचं बटन दाबून कमेंट करायला मात्र विसरू नका. कारण बातमी तुमची, साथ आमची. आपल्या हक्काचं चॅनल. धन्यवाद.